ड्रायव्हर अनोळखी घ्यायचा आणि त्यांनी गाडीतून मतदारसंघ भुजबळांनी फिरून दाखवायचा स्वतः. हे गाव मतदारसंघातलं आहे का नाही? चॅलेंज करते तुम्ही भुजबळ? हो, 100% चॅलेंज करतो. त्यांनी बिगर याचं फिरून दाखवा, त्यांना सापडणार नाही का? या मतदारसंघात मराठा मतदार 1,37,000 आहे. भुजबळ महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे नेते असू शकतील, पण येवल्यामधला ओबीसीचा नेता सुद्धा माणिकरावच असेल हे तुम्ही निकालामधून बघता. भुजबळ मराठ्यांच्या जीवावर 20 वर्ष सत्ता भोगत होते. 100% तुम्ही सखा पाटलाला पाडू शकतात. असंच आज या येवल्यात झालेलं आहे का तुम्ही भुजबळांना पाडू शकता. एवढं डोक्यात ठेवा, निश्चितपणे विजय आपला होईल. तुम्ही पाडणार भुजबळांना? 100%. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून सगळ्या राज्यात काही हाय व्होल्टेज लढ्यांची चर्चा होती. प्रत्येकाच्या मते आपापल्या मतदारसंघातली जी लढत आहे ती हाय व्होल्टेज आहे. अशा अनेक लढतीत ज्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागणार आहे, पण काही लढती अशा आहेत ज्याच्याकडे फक्त महाराष्ट्राचं नाही तर देशाचंही लक्ष असेल. आणि महाराष्ट्रातली जी सध्याची परिस्थिती आहे, सामाजिक राजकीय आंदोलनांमुळे जी ढवळून निघाली, त्या सगळ्याचं केंद्रबिंदू म्हणून ज्या मतदारसंघाकडे बघितलं जातं तो मतदारसंघ आहे येवल्याचा. येवल्यात छगन भुजबळ जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे, ते जवळपास मागची 20 वर्ष आमदार आहेत, राज्यात मंत्री राहिलेत, उपमुख्यमंत्री राहिलेत. आणि त्यांचा सामना होतोय तो शरद पवार गटाच्या माणिकराव शिंदे यांच्याशी होत आहे. आज आपल्यासोबत माणिकराव शिंदे स्वतः आहेत. आपण माणिकराव शिंदेंना येवल्यात सगळे भाऊ म्हणून ओळखतात. भाऊ, मी पण तुम्हाला मग भाऊच म्हणतो. आपण त्यांच्याशी बोलूयात की काय नक्की येवल्याचं राजकारण आहे, काय त्यांची रणनीती आहे. त्यांच्यासमोर छगन भुजबळ यांच्यासारखं एक मोठं तगडं आव्हान आहे. भाऊ, आता भुजबळ साहेबांबद्दल बोलायचं झालं तर ते राज्यात उपमुख्यमंत्री राहिलेत. त्यांनी पार बाळासाहेब ठाकरेंपासून शरद पवारांपासून कित्येक राजकारण्यांचा काळ अगदी जवळून बघितला आहे. एवढा मोठा नेता आहे, एवढं मोठं पाठबळ आहे त्यांना म्हणतात. तुम्हाला वाटतं तुम्ही त्यांना पाडू शकाल? नमस्कार. निश्चित जनतेच्या दरबारात आणि जनतेच्या असलेल्या या पाठिंब्यावर भुजबळांना पाडू शकतो अशी आजची परिस्थिती. पण तुम्हाला जरा असं इतिहासात न्यायचं म्हणलं किंवा जुन्या आठवणीत न्यायचं म्हणलं तर 2004 साली भुजबळ येवल्यात आले. त्याच्या आधी त्यांचा माझगावमध्ये पराभव झाला बाळा नांदगावकरांकडून. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या पराभवाची रणनीती आखलेली. यावेळी तुम्ही कोणाच्या साथीने त्यांच्या पराभवाची रणनीती आखताय? कसं आहे का, पवार साहेबांनी या निवडणुकीमध्ये मला उमेदवारी दिलेली आहे आणि पवार साहेबांच्या आदेशाप्रमाणे पवार साहेबांना एकंदरच या राष्ट्रवादी फुटीनंतर जो एक धक्का भुजबळ साहेबांनी दिला गेला, त्यामुळं मी या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार आहे. तेव्हा पवार साहेबांनीच या येवल्यामध्ये येऊन पहिल्या सभेमध्ये खंत व्यक्त केली होती का भुजबळ मला विचारून गेले, अजित पवार काय करतो हे बघतो आणि सांगतो तुम्हाला, असं म्हणत गेले. आणि गेले तर तिकडेच गेले आणि शपथ घेतली म्हणे. त्यामुळं मी सहसा कधीच चुकत नाही, माझा अंदाज चुकत नाही, परंतु या बाबतीत चुकला. माझी ती भुजबळांना निवडीमध्ये असेल किंवा काय, ती चूक झाली आणि त्या चुकीची माफी मागण्याकरता मी या जनतेची माफी मागतो, येवलेकरांची, अशी भाषा पवार साहेबांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी वापरली त्यावेळेस हा मतदारसंघ शरद पवार साहेबांचा अत्यंत फॅन असलेला हा मतदारसंघ आहे. या फॅन असलेल्या मतदारसंघात भुजबळांना पहिल्यांदा तुम्हीच आणला असं म्हणतात लोक. हो, त्या काळामध्ये 2000 काय झालं, काय होतं भाऊ 2004ला नक्की? नाही, कसं आहे का, राजकीय परिस्थिती वेगवेगळी होती त्या काळामध्ये. तसं तर मी काँग्रेसमध्ये होतो, परंतु मतदारसंघामध्ये काही कामं शिवाय राजकीय परिस्थिती आणि विशेष म्हणजे पवार साहेबांनी, आमची मागणी तर असू द्या, परंतु पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली म्हणून ते या ठिकाणी आले. पण तुमची मागणी का होती की भुजबळांनी इकडे यावं? ते सांगतो ना, त्या काळातली राजकीय परिस्थिती तशी होती का या मतदारसंघामध्ये मला असं वाटलं का बा एक हेवीवेट आम्ही समजत होतो त्यांना. समजत होतं म्हणजे तेव्हा ते नव्हते का हेवीवेट? नाही, त्यावेळेस समजत होतो आणि त्यांचा पराभव झालेला होता आणि भुजबळ एका अशा मनस्थितीत होते का त्यांना त्या तेलगीच्या प्रकरणामधनं कुठेतरी सावरण्याची त्यांची धडपड चालू असताना मला ते वाटलं की आपण एक या मतदारसंघात भुजबळांना निमंत्रण द्यावं. आणि त्या काळामध्ये भुजबळांनी स्वतः त्या काळात सांगितलेलं आहे, निवडून आल्यानंतर का येवलेकर मला भेटले नसते
तर मी माझ्या कुटुंबासह समुद्रामध्ये जीव द्यायला चाललो होतो. अच्छा. इथपर्यंत छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यासमोर त्यांनी हे वाक्य वापरलेले. पण 2004ला भुजबळ इथे आले, त्याच्यानंतर भुजबळ सेट झाले, असं सगळेजण म्हणतात. भुजबळांनी मतदारसंघ बांधला आणि तुमची त्यांना साथ होती, कारण 4ला जे निमंत्रक होते त्यांचे ते स्वतः तुम्हीच होतात. मग 2009ला असं काय झालं की 2009ला तुम्हीच भुजबळांच्या विरोधात निवडणूक लढवली? नाही, कसं झालं, 2004 नंतर एक 5-7 महिन्यामध्येच मी भुजबळांपासून तसं दूर झालो. कशामुळं? एक लेबर फेडरेशनची निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये माझं मत होतं की बा माजी आमदार मारुतराव पवारांचे जे चिरंजीव आहे पुतणे संभाजी पवार यांना त्यांनी लेबर फेडरेशनला उमेदवारी दिली पाहिजे. परंतु त्यांच्या ऑफिसने एक दुसरा उमेदवार उभा केला आणि झालेल्या निवडणुकीमध्ये भुजबळांनी त्यावेळेस सांगितलं मला की मी प्रचार कोणाचा करणार नाही. हां. परंतु त्यांची जी मदत मिळाली त्या विरोधी उमेदवाराला, तर ती निवडणूक चिठ्ठीवर झाली अक्षरशः, आणि त्या चिठ्ठीमध्ये संभाजी पवारांचा विजय झाला. त्या निवडणुकीनंतर भुजबळांचं एकंदरच नाही म्हटलं तरी जातीवाचक जे वागणं होतं ते लोकांच्याही नजरेत यायला लागलं. हे किती सालची गोष्ट म्हणताय तुम्ही? हे 2005 पासूनच सुरू झालं होतं. जे 4 ऑक्टोंबरला 2004ला निवडणूक, त्यानंतर एक थोड्या दिवसात या पद्धतीचं थोडंसं त्यांचं वागणं असेल. साहेबांच्या पवार साहेबांच्या या सगळ्या विचाराशी त्यांची एकंदरच विचारांशी फारकत व्हायला सुरुवात झाली होती, असं म्हटलं तर चुकीचं होणार. पण त्यानंतर पण तुमची आणि भुजबळांची दिलजमाई झाली की, म्हणजे 2009ला तुमचा पराभव झाला तेव्हा तुम्ही शिवसेनेकडून लढला होतात, पण नंतर सुद्धा तुम्ही एकत्र आलात. मग ते कसं काय घडलं? ते देखील पवार साहेबांच्याच मध्यस्थीने झालं होतं. काय झालं होतं तेव्हा नेमकं? पवार साहेबांनी काय मध्यस्थी केली? कसं होतं की मला माझ्या पत्नीला कॉटन मार्केटिंग फेडरेशनवर त्या काळामध्ये पवारसाहेब अजितदादा सोबतच होते, त्यांनी तिला संधी दिली. आणि त्यानंतर निवडणुकीमध्ये आमच्या काही ज्या भुजबळांच्याबद्दल माझी जी एक राजकीय मागणी होती पवारसाहेबांकडे आणि त्यांच्याकडेही, त्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आमचं थोडं राजकीय देवाणघेवाण झाली. त्यात भुजबळांनी मला दिलेले शब्द पूर्ण करणार हे म्हणून सांगितलं होतं, पण ते घडलं नाही. परंतु मी एकत्रित त्यावेळेस येत 2015ची त्यांची निवडणूक मी स्वतःच हाताळली होती. अच्छा, बोला बोला. आणि त्या निवडणुकीत त्यांचा जय देखील झाला. तो पुढच्या काळामध्ये पुन्हा त्यांनी दिलेले शब्द, त्यांनी एकंदरच राजकारणामध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या मुद्द्यावरनं काही असे मतभेद होत गेले. आणि मी नंतर 2019च्या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवाराचा प्रचार केला. मग त्यानंतर तुमच्यावर कारवाई झाल्याच्या पण बातम्या आल्या होत्या पक्षांतर्गत, ते भुजबळांनीच केली होती? तो निश्चितच. त्यावेळेस जयंत पाटलांनी सांगितलं होतं का भुजबळांनी तुला पक्षातनं काढण्याकरता खूप आग्रह धरलेला आहे. तेव्हा माझा नाविलाज आहे, पक्षातनं तुला निलंबित नाही बडतर्फ केलं, मला काढून टाकलं डायरेक्ट. हां. आणि मी त्यानंतर ठीक आहे म्हटलं, साहेब काही हरकत नाही, मला काढलं तरी हरकत नाही, पण मी कुठे गेलो नाही. नंतर 4 वर्ष कुठंच नाही गेलात? कुठल्या पक्षात गेलो नाही, कुठल्या पक्षात गेलो नाही. मी एक वेळेस शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा येवल्यामध्ये ते जात असताना येवल्यावरनं आम्ही सत्कार केला होता. अच्छा. परंतु तो सत्कार या निमित्ताने केला होता का शिंदे परिवारातील, आमच्याच शिंदे परिवाराचा एक नाही म्हटलं तर अभिमान वाटला. ते मुख्यमंत्री झाले आणि त्याही याच्यामध्ये सत्कार करताना त्यांना सांगितलं होतं शिंदेशाही पगडी देऊन का आम्ही शिंदे म्हणून तुमचा सत्कार करतो, आम्ही तुमच्या पक्षात नाही, इतकं स्पष्टपणे सांगून त्यांचा सत्कार देखील केला होता. मग राजकीय सगळं गणित होत गेलं. आणि आता आजची परिस्थिती अशी का अंतर्गत ज्यावेळेस
राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. फूट पडली हां. आणि पवार साहेबांची सभा ही येवल्यामध्ये घ्यावी. मला एक प्रश्न विचारायचा आहे, पवारांनी पहिली सभा येवल्यातच का घेतली? आणि तुम्ही आता मला सांगितलं की 19 नंतर जे 4 वर्ष होते तुम्ही कुठंच नव्हतात, म्हणजे 2023 मध्ये अजित पवारांचं बंड झालं, त्या बंडानंतरची पवारांची पहिलीच सभा, आणि त्या सभेचा चेहरा कोण होते तर माणिकराव शिंदे. असं नेमकं काय घडलं होतं त्या बंडानंतर आणि त्या पहिल्या सभेच्या आधी? हा कदाचित योगायोग असावा. योगायोग कसा असेल भाऊ? निश्चित. काय झालंय का, मी पक्षात नव्हतो, मला जयंतराव पाटलांचा फोन आला हां. का माणिकराव कुठे आहे तुम्ही सध्या? म्हटलं साहेब तुम्ही पक्षातनं काढलं तेव्हापासून कुठे गेलेलो नाही, मी आज येवल्यात आहे. हां. ते म्हणे मुंबईला आहे, अच्छा. तुझ्याशी बोलायचं आहे. म्हटलं साहेब मी रात्री कधीतरी पोहोचेल, आता दुपारी तुमचा फोन आहे. हां. म्हणजे ही गोष्ट आहे 4 तारखेची. अच्छा. 4 4 जुलैची. 4 जुलैची. 2 जुलैला यांचा शपथविधी झाला. 3 जुलैला मी घरी होतो आरामशीर. माझ्या डोक्यात पण कल्पना नव्हती की आपल्याला असं काही संधी मिळेल करायची. मग तिथे गेल्यानंतर त्यांची चर्चा झाली. त्यांनी सांगितलं का सभा अशी अशी आपल्याला घ्यायची आहे. म्हटलं साहेब ठीक आहे, मी येवल्यात सभा घेतो म्हटलं. तुम्ही म्हणलात असं? हो, मी म्हटलं मी येवल्यात सभा घेतो. आणि त्याप्रमाणे ती सभा घेतली. सभा होताना देखील, सभेच्या दिवशी देखील ती सभा रद्द व्हावी हां. म्हणून खूप प्रयत्न झाले. म्हणजे काय झालं नेमकं? त्या दिवशी भुजबळांनी त्यांचा स्वागत करण्याकरता दुपारच्याच वेळेस हां. मुंबई नाक्यावर येवल्यातनं लोकांना निमंत्रित केलं. त्यांची जाण्यायेण्याची व्यवस्थाही केलेली होती आणि गर्दी जमेल का नाही अशा बातम्या देखील पसरवल्या होत्या का गर्दी जमणार नाही. परंतु त्यावेळेस पवार साहेबांचा स्वतः फोन आला की माणिकराव आपण जर सभा पुढे ढकलली तर काय हरकत आहे. म्हटलं साहेब यांनी काय होणार आहे का, उलट गैरसमज होईल, मेसेज चुकीचा जाईल आणि पावसाचे दिवस दिसता. म्हटलं साहेब काही वातावरण एकदम चांगलं आहे, सर्व सभेची तयारी झालेली आहे आणि सभेमध्ये लोकही चांगले येणार आहे. म्हटलं साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली किती लोक येतील. म्हटलं साहेब किमान 15,000 तरी लोक येतील. ठीक आहे नाही येतो. साहेबांनी मुंबई सोडली आणि नाशिकपासनं पवार साहेबांचं जे स्वागत सुरू झालं ते येवल्यामध्ये आल्यानंतर पवार साहेबांचा आम्ही जो स्वागताचा समारंभ आयोजित केला होता, त्या JCBमधनं हार टाकणे वगैरे, इतका भरगच्च झाला. त्या स्वागतालाच जवळजवळ 5-6 हजार लोक त्या विंचूर चौफुलीवर होते. अरे बापरे. आणि त्यानंतर सभेच्या ठिकाणी तर 35-1 हजाराची गर्दी जमली. आमचं मॅनेजमेंटसुद्धा आमची 15-1 हजार लोकांची होती. ती कोलमडून लोक झाडावर बसले, काय त्या कॅरेट असतात टमाट्याचे ते रचलेले होते त्यावर बसले, रोडवर बसलेत. अनेक जण उभे होते, त्यांना डायरेक्टली ऐकू जात नव्हतं आमचं हे. तर लोक मोबाईलवर पाहायचे, सभेमध्येच मोबाईलवर पाठीमागे बघत होते लोक. अशी ती प्रचंड सभा झाली. त्या सभेवेळी कुठं कॉन्फिडन्स होता का की आपण भुजबळांना एवढी तगडी फाईट देऊ शकतो? कारण किती म्हणलं तरी भुजबळांनी हा मतदारसंघ बांधलाय, म्हणजे अगदी 2004 पासून आता 20 वर्ष झाली, 2024 मध्ये आपण बोलतोय, मागच्या 20 वर्षात त्यांनी मतदारसंघ बांधलाय असं म्हणतात. त्या सभेवेळी कॉन्फिडन्स होता का की आपण भुजबळांना पाडू शकतो? जसं तुम्ही आत्ता व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलात की माझ्याकडे आहे कॉन्फिडन्स, त्या सभेवेळी तो होता का? नाही, अशी परिस्थिती त्या सभेमधनं एक संदेश गेला लोकांनाही का बाबा भुजबळांना विरोध स्ट्रॉंगली येतनं होऊ शकतो, हे वातावरण तयार होत गेलं. आणि आपण जे म्हणता ना भुजबळांनी मतदारसंघ बांधला, हेच मुळामध्ये चुकीचं आहे. का चुकीचं आहे? म्हणजे जर एखादा माणूस 20 वर्ष त्या मतदारसंघातून निवडून येतोय, जो मूळचा तिथला नाहीये, मुंबईचा आहे, मग तरी ते निवडून येतात की इथून? असं आहे का, आमच्या तालुक्यामध्ये राजकारणामधले 4-5 गट आहे. या 4-5 गटामध्ये कोणी प्रत्येक वेळेस 2 किंवा 3 गट हे भुजबळांसोबत गेलेत. बरोबर. त्यामुळे त्यांना ते विजय प्राप्त होत गेला.
म्हणजे फाटाफूट होते आणि त्यामुळे भुजबळ विजय होतात असं म्हणायचं आहे का आणि तुम्हाला? पवार साहेबांचा प्रभाव म्हणजे पवार साहेबांच्याच प्रेमापोटी इथली जनता त्यांना स्वीकारत होती, अशी परिस्थिती. आणि नंतर त्यांचं तुम्ही जे बांधलं म्हणता ना, आजही भुजबळांनी सांगावं का या तालुक्यामधल्या या 4 गावामधले हे प्रमुख लोक आहे, हा सरपंच आहे, हा कार्यकर्ता आहे, त्याला मी ओळखतो. किंबहुना काही साथ म्हणजे हे न घेता, कोणाची मदत न घेता ड्रायव्हर अनोळखी घ्यायचा आणि त्यांनी गाडीतून मतदारसंघ भुजबळांनी फिरून दाखवायचा स्वतः, हे गाव मतदारसंघातलं आहे का नाही. हे चॅलेंज करते तुम्ही भुजबळ? हो, 100% चॅलेंज करतो. त्यांनी बिगर याचं फिरून दाखवा, त्यांना सापडणार नाही गाव. त्यांनी कार्यकर्ते जोडले नाही, त्यांनी ठेकेदार जोडले. म्हणजे काय सांगा की, आरोप करताय तर स्पष्टपणे करा. हो ना, कार्यकर्ते त्यांच्याकडे जे आहेत ते ठेकेदारी जे करतात ना, त्यांनाच ते कार्यकर्ते समजतात. आणि ठेकेदारी करणारे कार्यकर्ता हा होऊ शकत नाही. तो त्याच्या लाभाकरता जे काय करायचं हाजी करतो, पाया पडतो. ज्या पद्धतीने कार्यकर्ता कोणाला म्हटलं जातं का, जो त्या नेत्याकरता जीव द्यायला तयार असतो आणि नेताही त्याकरता काहीतरी करतो, असं त्यांच्या बाबतीत मला कुठे जाणवलंच नाही आणि नाही आहे ती वस्तुस्थिती. तुमचं नाव सुद्धा कधी काळी भुजबळांचे समर्थक किंवा भुजबळांचे कार्यकर्ते म्हणून घेतलं जायचं. मग हो, निश्चितच भुजबळांपासून 1 रुपयाचा देखील मी कधी फायदा करून घेतला नाही. का भुजबळांकडनं एखादी बदली केली नाही, का एक कामही केलं नाही. म्हणून मी आजही भुजबळांच्या विरोधामध्ये भूमिका ताटमानेने घेऊ शकतो. तुमचा भुजबळांवर राग आहे का हो? नाही, वैयक्तिक राग म्हणून नाही, परंतु एकंदरच त्यांच्या या सगळं वातावरणामध्ये, त्यांच्या एकंदर वागण्याच्या ह्याच्यातनं कार्यकर्ते जपले नाहीत. माझ्याही कार्यकर्त्यांना अनेक वेळेस त्यांच्याबरोबर राहण्याचा त्रास झाला. त्रास झाला म्हणजे काय झालं? त्रास झाला म्हणजे त्यांना देखील मानसन्मान, माझ्याकडच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान हवा असतो. अच्छा. आणि त्या पद्धतीतनं त्यांच्याकडनं होत नव्हतं, त्यामुळं मतभेद वाढत जातात. माझ्याही बाबतीत जर असं म्हटलं, ठीक आहे, राजकारणामध्ये मी बरोबरीचा होतो. मी त्यांना ज्यावेळेस निमंत्रित केलं त्यावेळेस मी इथला एक प्रमुख 4 आमचे जे गट आहे, जे मारुतराव पवार असतील, अंबादास बनकर असतील, माझा एक गट होता, नरेंद्र दराडेचा होता. ह्या 4 गटामध्ये ह्या तालुक्याचं, या मतदारसंघाचं, इथलं तालुक्याचं महत्त्वाच्या गोष्टींनी हे विभागलेलं होतं. अच्छा. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये एकमेकाचं कधी जमलं कधी जमत नाही हे जे आमचं चालू होतं, त्या याच्यामध्ये भुजबळांना संधी मिळत गेली. पण आता आपण आत्ताच्या इलेक्शनबद्दल बोलू भाऊ. आत्ताच्या इलेक्शनबद्दल ना प्रचंड चर्चा सुरू आहे राज्यात, की भुजबळांच्या विरुद्ध पवार ट्रॅप लावणार का, जरांगे ट्रॅप लावणार का, शिंदे ट्रॅप लावणार का. मला फक्त सांगा, काय बदललो मागच्या 5 वर्षात असं, की मागच्या 5 वर्षांआधी असं म्हणलं जायचं की येवलाची विधानसभा मतदारसंघाची जी सीट आहे भुजबळ हे खाते काढतील. आता विचारलं तर लोक म्हणतात नाही, येवल्यात टफ फाईट आहे. काय बदललं असं 5 वर्षात? एका या 5 वर्षात बदललं जास्त म्हणण्यापेक्षा या 1.25 वर्षामध्ये, म्हणजे ह्या मतदारसंघात मराठा मतदार 1,37,000 आहे, 3,20,000 पैकी. आणि त्या मराठा समाजाविषयी भुजबळांनी जे वक्तव्य केले, ज्या पद्धतीने खालच्या अभद्र भाषेमध्ये त्यांनी जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत गेले, त्यामुळं मराठा समाज दुखावला असं नाही, तर हा येवले तालुक्यातला मतदार देखील दुखावलेला आहे. त्यात OBC आहे, SC आहे, ST आहे. कारण आमचा मतदारसंघ कधी जातीपातीचा फार विचार करणारा नव्हता. का म्हणताय तुम्ही असं? आता सगळीकडे तर अशीच चर्चा आहे की येवल्याची जी इलेक्शन आहे यंदाची ती जातीवर फिरल असं सगळेजण म्हणतात, आणि तुम्ही म्हणताय येवला जातपात मानत नाही. हो, महाराष्ट्रामध्ये जरी ही चर्चा असली तरीही इथला OBC समाज हा पूर्णपणे भुजबळांबरोबर नाही, जाणार नाही. त्या OBC समाज जो आहेत, आता शहरामधला विचार तर केला तर शहरामध्ये 40,000 मतदार आहे, त्याच्यात फक्त 5,000 मराठा आहे आणि 10,000 मुस्लिम आहे. बाकीचे जे 25,000 मतदार आहे त्यात काही सर्वसाधारण याच्यामधले मारवाडी, गुजराती या प्रकारचे 3-4 हजार सोडले तर 20-22 हजार मतदार OBC आहेत.
परंतु हा समाज जो आहे ओबीसी हा हे येवले शहर आहे ना, हे आमच्या पूर्वजांनी वसवलेलं आहे. अच्छा. आमचे पूर्वजांनी 350 वर्षापूर्वी साधारण या येवले शहराची जडणघडण केली, उभारणी केली. त्यावेळेस 18 पगड जाती धर्माच्या लोकांना निमंत्रित करून हे येवले शहर वसवलेलं आहे. कारागीर बोलवले, कारागिरांच्या हाताला काम देत असताना, पैठणी त्या काळापासून आहे, काम देत असताना या सर्व शहरामध्ये व्यापारी बोलवले. सुरतवरनं इथे व्यापारी आले. एक चांगली अत्यंत उत्तम बाजारपेठ म्हणून येवल्याचं नावलौकिक हे फार जुनं आहे. 3-3.5 वर्षापूर्वीचं हे ही बाजारपेठ. येवल्यातले घरं तुम्ही बघितले 150-200 वर्षापूर्वीचे घरं आहेत. तर अजूनही त्या घरामध्ये इतक्या चांगल्या चांगल्या रीतीची रचना केलेली आहे. आपण बघू शकता इथे आलेले आपण काही लोकांकडे जर गेलात तर आपल्याला पाहायला मिळतील. इतके सुंदर आणि चांगले घर आहेत. मग एवढं सगळं आहे, तुम्ही कौतुक करताय की एवढा वारसा लाभला आहे, पैठणीचा व्यवसाय, कांद्याचं मार्केट आहे, एवढं सगळं असताना येवल्याची इलेक्शन जातीवर का गेली? नाही आहे, जातीवर नाही आहे इलेक्शन. तुमच्या माहिती सांगतो ही इलेक्शन जातीवर होणार नाही. मग कशावर ठीक आहे, मराठा समाज निश्चितपणे दुखावलेला आहे. मराठा समाज चांगल्या रीतीनं माझ्या पाठीमागे उभा असेल. आणि मग ओबीसी समाज राहील का? त्याच्यामुळे ओबीसी समाज सुद्धा राहणार ही पण माझी आता खात्री आहे. भुजबळ महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे नेते असू शकतील, पण येवल्यामधला ओबीसीचा नेता सुद्धा माणिकरावच असेल हे तुम्ही निकालामधून बघताल. आता मला एक सांगा, तुम्ही म्हणताय की इथं येवल्यात जातीवर इलेक्शन होणार नाही किंवा ओबीसी सुद्धा हो. तुमच्या मागे ठामपणे उभे राहतील निश्चित असं तुमचं म्हणणं आहे. आहेत. जरांगे पाटलांबद्दल काय वाटतं? जरांगे पाटलांविषयी त्यांनी जे मराठा समाजाविषयी वाक्य वापरले, त्यामुळे जरांगे पाटलांना मानणारा मोठा वर्ग मराठा समाज या ठिकाणी आहे. आणि भुजबळांच्या वक्तव्यामुळे भुजबळांनी स्वतः अंगावर ओढून घेतलेलं आहे जरांगे पाटलांना. जरांगे पाटील काही यांच्या पाठीमागे लागलेले नव्हते, परंतु यांनीच इतकं काहूर केलं का ओबीसी नेता हे दाखवण्याच्या त्यांच्या या प्रयत्नात त्यांनी मराठ्यांना फार दुखवलं. का ज्या मराठ्यांच्या जीवावर 20 वर्ष तुम्ही येवल्यामध्ये सत्ता भोगता. भुजबळ मराठ्यांच्या जीवावर 20 वर्ष सत्ता भोगत 100%. का म्हणताय असं? हो, 100%. कारण निश्चितपणे या मतदारसंघामधला 50% 60% मराठा समाज हा भुजबळांबरोबर राहत गेला. 2 नेते कोणीतरी बरोबर राहत गेले. प्रत्येक निवडणुकीत मराठ्यांचे 2 नेते बरोबर होते. आता तुम्हाला मी प्रश्न जरांगे पाटलांबद्दल विचारला होता, त्याचं उत्तर राहिलंय. तुम्हाला पर्सनली काय वाटतं जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल पर्सनली काय वाटतं? मनोज जरांगे पाटील हा एक सामान्य मराठ्यांचं प्रतिनिधित्व करणारा नेता झालेला आहे. ते कार्यकर्तेच होते, परंतु कुठेही कोणत्याही दबावाला किंबहुना कोणत्याही लालचीला बळी न पडता त्यांनी मराठ्यांचं संघटन उभं केलं. आणि आज गरीब मराठा हा निश्चितपणे फक्त जरांगे पाटलांच्याच शब्दाखातर या ठिकाणी आज त्यांच्या शब्दाची वाट बघतोय. जरांगे पाटलांनी तुम्हाला शब्द दिलाय का? असं नाही आहे. जरांगे पाटलांची जी भूमिका आहे ती उद्या परवा स्पष्ट होईल. मी पण त्यांच्याकडे जाऊन विनंती केलेली आहे. आता बघूया 2 दिवसामध्ये काय वाटतं काय करतील जरांगे पाटील? आता ते काय करतील. आम्ही विनंती करायची ती केली आहे. अच्छा. त्यांच्या निर्णयाची वाट बघणं हे महत्वाचं आहे. तुम्हाला मिळेल साथ जरांगे पाटलांची? मी काय म्हणतो का मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यांची साथ डायरेक्ट नाही मिळाली तरी अप्रत्यक्षपणे मिळाली तरी निश्चितपणे हा मतदार तेवढा हुशार आहे का काय करायचं आपल्याला तो मतदार ठरवेल. तुम्ही आता सांगितलं मला की मागच्या 20 वर्षात भुजबळांनी केलेली कामं त्यांना सांगता येणार नाहीत. भुजबळांना गावं कामं नाही सांगता अच्छा, येणार. पण मग नाही, कामं कामं- सांगता येतील का? नाही, कामं मग ते बिल्डिंगा दाखवतील. ह्या बिल्डिंग झाल्या, असं झालं तसं झालं, मी हे केलं ते जे दिसतं ते सांगू शकतील. परंतु आकडेवारीच खूप इतकी मोठी आहे का आता त्या आकडेवारीमध्ये आपण जर बघितलं तर हा रस्ता आपण आला असेल नाशिकवरनं येताना येतं काँक्रिटीकरण 600 आणि काहीतरी 42 कोटीचा बोर्ड लावला. अजून त्याचं टेंडर व्हायचं आहे. अशा कामाचं देखील हे केलं. याच मतदारसंघामधला देवनाचा प्रकल्प असेल, त्यानंतर मेळाचा बंधारा असेल, हा मंजूर झाला म्हणतात परंतु काम कधी सुरू होत नाही. अशा रीतीनं त्या ठिकाणी 4-4, 5-5 वेळेस एखाद्या कामाचं उद्घाटन केलेलं आहे.
आणि ते कामं त्यांना हे जे सुचवलं हे सुचवणारं देखील मीच होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं मला मतदारसंघामधली ही कामाची यादी ही मी खिशामध्ये गीतेप्रमाणे ठेवेल आणि ती पूर्ण करायचा प्रयत्न करेल. पण त्यात एक भरपूर अपूर्ण आहे अजून, ते पूर्ण करायचं आता आम्हाला. म्हणजे ती जी अपूर्ण काम आहेत ती तुम्हाला पूर्ण करायची आहेत असं म्हणणं आहे. निश्चित. ओके. तुम्ही आत्ता मगाशी पण मला बोलताना सांगितलं की 2019 नंतर तुम्ही 4 वर्ष जरासे अलिप्त होतात राजकारणापासून किंवा नाही, राजकारणापासून नाही, पक्षापासून अलिप्त होतात. मग पक्षापासून. त्याच्यानंतर बंड झाला अजितदादांचं. दादा शरद पवारांची साथ सोडून गेले, भुजबळ साहेब पण तिकडे गेले, हो. तुम्ही शरद पवार गटात आलात. मग आता तुम्हाला उमेदवारी जाहीर केली. खरं तर शरद पवार गटाकडून पण 2-3 नावं चर्चेत होती. अमृता पवारांचं नाव होतं, होळकरांचं नाव होतं, तुमचंही नाव होतं. त्यात तुम्हाला उमेदवारी मिळाली. ठाकरे गटाची सुद्धा मागणी होती आम्हाला उमेदवारी मिळावी, त्यांना मिळाली नाही, जागा तुमच्या पक्षाला सुटली. आता कुणाल दराडेंनी अपक्ष अर्ज भरलाय. महाविकास आघाडीत बिघडी हवा यावल्यात. नाही होणार अशी अपेक्षा आहे माझी. नाही होणार. प्रत्येकाने अपेक्षा व्यक्त केली होती की आपल्याला उमेदवारी मिळावी, परंतु मला नाही वाटत अशी बिघाडी होईल. 100% होणार नाही. तुम्ही एकदम सुरुवातीला सांगितलं बोलताना की पहिली जी येवल्यातली सभा झाली शरद पवारांची हो. बंडानंतरची, त्याच्यासाठी तुम्ही आग्रही होतात की ती सभा व्हावी म्हणून. आणि सगळ्या राज्यात एक चर्चा आहेत की जे नेते शरद पवारांच्या जवळचे नेते शरद पवारांना सोडून गेले तर त्यांच्या विरोधात शरद पवार फिल्डिंग लावत आहेत अशी चर्चा आहे. आणि या चर्चा जेव्हा होतात ना तेव्हा एक टर्म किंवा एक शब्द सारखा वापरला जातो, पवारांनी गाड्याला गडी हेरलाय म्हणून. तुम्हालाच पवारांनी का हेरलं? असं आहे का गडीला हेरला वगैरे असं काही नाही. त्यांना असं वाटलं असेल की बाबा माणिकराव हा या निवडणुकीमध्ये सक्षम चेहरा होऊ शकतो, त्या अर्थाने त्यांनी माझी निवड केली असेल. काही बोलणं झालं होतं तेव्हा पवार साहेबांसोबत? नाही, असं काही म्हणजे मी हे नव्हती, अट घातलेली नव्हती. पण माझी आमदार होण्याची इच्छा ही पवार साहेबांना देखील माहिती होती. मी त्यांच्यापर्यंत देखील त्याही काळात बोललो. तेव्हा पवारांशी भुजबळांबरोबर झालेल्या ज्यावेळेसची चर्चा होती त्यावेळेस माझी आमदारकीचीच मागणी होती. आता ज्यावेळेस मदत केली त्यावेळेस. परत सुरुवातीचे 1-2 प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारतो मी. जरांगे पाटील, शरद पवार आणि माणिकराव शिंदे ही बेरीज येवला विधानसभा मतदारसंघात झाली आहे का होणार आहे किंवा कसं? आता जरांगेंची उद्या समजेल भूमिका. पण तुम्ही तर भेटून आलाय की जरांगे पाटलांना? भेटून आलो, विनंती केली. पण दराडे होते तुमच्यासोबत किंवा तुमच्या सहकारी पक्षातले, ते सुद्धा जरांगे पाटलांना भेटले होते. सर्वच भेटता. ह्या महाराष्ट्रातला असा एकही नेता नसेल का जो जरांगे पाटलांना निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली आणि विनंती करायला गेला नाही. तो कोणत्याही समाजात असेल तरी तो जातोय. तेव्हा जरांगे पाटील आज सामान्य मराठ्यांचा, नुसतं मराठात नाही तर सामान्य जो गरीब आहे, त्यात मुस्लिम असतील, दलित असतील, इतर ओबीसी पण असतील, 12 बलुतेदार असतील, हे सामान्य गरीब माणसं आहे ना, जरांगेंकडे एका वेगळ्या नजरेनं आणि वेगळ्या नेतृत्व म्हणून, सामाजिक नेतृत्व, राजकीय नेतृत्व म्हणून बघत नाही, सामाजिक नेतृत्व म्हणून निश्चितपणे बघतात. भाऊ, हाय व्होल्टेज लढत होणार आहे येवला विधानसभा मतदारसंघात. आणि इलेक्शन म्हणलं किंवा हाय व्होल्टेज इलेक्शन म्हणलं की अशी सगळीकडे चर्चा होती, खरं खोटं माहीत नाही, पण चर्चा होती की धनशक्तीचा वापर जोरात होईल काय इलेक्शनला? असं आहे का त्यांनी करायचं हे का नाही करायचं हे त्यांनी ठरवायचं. मी तर करणार पण त्यांच्याकडून झाला तर विषयच नाही. झाला तरी सामान्य जनता ही माझ्याबरोबर राहील. पैसा त्यांनी जरी वापरला तरी मला असं वाटतं ही जनता माझ्याबरोबर आहे. मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढतोय, माणिकराव म्हणून नाही. तर पवार साहेबांचा एक समर्थक, साहेबांनी दाखवलेला विश्वास आणि सामान्य जनतेने ठरवलेलं मनामध्ये त्यांना का भुजबळांना यावेळेस घरी पाठवायचं, ते त्यांना पूर्ण करायचं. शरद पवारांनी ठरवलं असं? जनतेने ठरवलेलं आहे. पवारांनी नाही ठरवलं. शरद पवारांनी ठरवलेलं असलं तरी त्याचा उपयोग या मतदारसंघातल्या जनतेने केल्यानंतरच होईल ना. ते त्यांची इच्छा असली तरी जनतेला ठरवावं लागेल ना. त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे. आणि राजकारणात बघा ना, काय आता या देशाने, या लोकशाहीमध्ये इंदिराजींचा पराभव बघितलेला आहे, अटलजींचा पराभव बघितलेला आहे. सखा पाटील जे मुंबईचं एक नाव होतं, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्या काळात जॉर्ज फर्नांडिस सारखा एक कामगार नेता बगलेमध्ये आपली शबनम टांगून त्यांनी पत्रक वाटलं होतं एकाच ओळीचं,
तुम्ही सखा पाटलाला पाडू शकतात. असंच आज या येवल्यात झालेलं आहे. प्रत्येक जणाला आमचं म्हणणं तेच आहे का तुम्ही भुजबळांना पाडू शकता. एवढं डोक्यात ठेवा, निश्चितपणे विजय आपला होईल. तुम्ही पाडणार भुजबळांना? 100%. तर हे होते माणिकराव शिंदे, ज्यांना आपण भुजबळांना 100% पाडू असा आत्मविश्वास आहे. शरद पवार गटाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांनी अर्ज दाखल केलाय. थोडक्यात जर बघायचं झालं तर ही येवल्यातली जी फाईट होणार आहे, आत्ता जसं माणिकराव शिंदे आपल्यासोबत बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की ही फाईट चुरशीची होईल, ही फाईट विकासाच्या मुद्द्यावर होईल, ही फाईट जातीय समीकरणांवर सुद्धा होईल. या फाईटमध्ये जरांगे पाटलांची भूमिका काय, शरद पवार नेमका किती जोर लावत आहेत, या सगळ्या गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर आपण आत्ता आहोत येवला मतदारसंघात आणि येवला मतदारसंघात जी हाय व्होल्टेज लढत होणार आहे माणिकराव शिंदे विरुद्ध छगन भुजबळ, यातल्या माणिकराव शिंदेंशी आपण बातचीत केलेली होती आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही भुजबळांना पाडू असा इथल्या जनतेचा आत्मविश्वास आहे. आता तो आत्मविश्वास किती खरा ठरणार, भुजबळांचा फोर्स त्यांना रोखता येणार का, हे पाहणं येत्या काही दिवसात प्रचारात जशी रंगत चढेल त्याच्यात आणि निकालात सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे. अशा इंटरव्ह्यूजसाठी, माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.